यावर्षी चांगला पाऊस झालाय, त्यामुळे गव्हाचं पीक चांगल्या प्रमाणात येतंय। आता जिल्ह्यामध्ये गव्हाच्या कापणीलाही सुरुवात झाली आहे। यंदा जिल्ह्यामध्ये समाधानकारक पाऊस पडलाय, त्यामुळे सुमारे 23,882 हेक्टर क्षेत्रावर गव्हाची पेरणी करण्यात आली होती। शेतकऱ्यांनी मेहनतीने उभा केलेला गहू आता बाजारात सुद्धा येतोय, पण योग्य भाव मिळावा अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे। सध्या बाजारामध्ये गव्हाला प्रति क्विंटल 1800 ते 2000 रुपये दर मिळतोय आणि या दरामुळे शेतकरी असमाधानी आहेत। गहू उत्पादनासाठी शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात खतं, बियाणे आणि मजुरीवरती पण खर्च केलाय, पण आता सध्या मजूर मिळत नसल्यानं हार्वेस्टरनं गहू काढावे लागतायत, त्यामुळे मोठ्या प्रमाणात खर्च लागतोय। पण सध्याचा बाजारभाव योग्य उत्पादन खर्चाच्या तुलनेत समाधानकारक नसल्याचं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे। आम्ही महिनोन्महिने मेहनत घेतो, पण योग्य बाजारभाव मिळत नाही। शासनानं आधारभूत किमतीमध्ये वाढ करून 3500 ते 4000 रुपये प्रति क्विंटल दर द्यावा अशी मागणी आता शेतकऱ्यांनी केली आहे। सध्या नंदुरबार बाजार समिती, शहादा, तळोदा, अक्कलकुवा आणि नवापूरमधल्या बाजारपेठांमध्ये गव्हाची आवक वाढतीये, पण योग्य भाव मिळत नाहीये, त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी पसरली आहे। यावर्षी पाऊस चांगला राहिल्यामुळे गहू वगैरे व्यवस्थित आहेत, पण गव्हाला आता भाव नाही आहे। शेतकऱ्याला भाव भेटायला पाहिजे, कारण की खताचे भाव वाढून गेले आहेत। आम्ही रात्रंदिवस करतो आणि लाईट पण टायमावर राहत नाही EMCची, आणि आता गव्हाला फक्त 1800चा भाव आहे। गव्हाला कमीत कमी 4000 भाव पाहिजे, कारण की सर्व खतं, मजुरी सर्व वाढून गेले आहेत। हार्वेस्टर मशीन भेटत नाही, त्याचे पण भाव वाढले आहेत। माल चांगला आहे, पण भाव नाही आहे आता। वाईटच आहे ना। यंदा परमेश्वराच्या कृपेने पाऊस चांगला पडला, त्याच्यामुळे गव्हाचं उत्पादन चांगलं आलेलं आहे। पण असं असलं तरी भाव जो मिळतोय तो 1800 आणि 2000 रुपये भाव मिळतोय, तो काय परवडणार शेतकऱ्याला? गव्हाची पेरणी केल्यापासून, निंदणी केल्यापासून, फवारणी केल्यापासून जर खरा हिशोब केला तर शेतकऱ्याला काहीच परवडत नाही आहे। 4000च्या पुढे गव्हाला भाव दिला पाहिजे होता, पण सरकारनं फक्त 1800-2000 रुपये भाव मिळतोय। MSCBची लाईट राहत नव्हती, रात्ररात्रच थंडी होऊन वाऱ्यामध्ये चुकाट्यामध्ये आम्ही शेतामध्ये राहून मुक्कामी राहून आम्ही गव्हाला पाणी दिलं, त्याला पोटच्या पोरासारखा जपलं। पण आणि आता जे उत्पन्न आलेलं आहे, आता उत्पन्न चांगलं असलं पण भाव नाही आहे, त्याच्यामुळे तो खर्च बी निघणार नाही आहे। त्याच्यामुळे सरकारनं भाव वाढून द्या अशी आमची अपेक्षा आहे। आता कापणीला आलेला गहू आहे, पण मजूर भेटत नाही, त्याच्यानंतर ते थ्रेशर मशीन भेटत नाही, त्याच्यामुळे आम्ही हार्वेस्टरनं हे काढणार आहे, पण हार्वेस्टरनं पण महाग आहे, त्याच्यामुळे ते परवडणार नाही आहे। पण त्याच्यामुळे कोणत्या पण गोष्ट करायचं राहिलं तर त्याला पैसाच लागतो, मजुरी महागाई वाढलेली आहे, त्या दृष्टीनं गव्हाला भाव वाढला पाहिजे अशी आमची शेतकऱ्यांची अपेक्षा आहे।